बातमी नागपूरमधून आहे। नागपूरच्या रवी भवनच्या कॅन्टीनमध्ये सिलेंडरची टंचाई जाणवते। कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगडीचा अधिक वापर हा करण्यात येतो। या संपूर्ण संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। नागपुरातील रवी भवनात जे आहे ते एलपीजी जे आहे गॅस सिलेंडर उपलब्ध झाल्याने एक दिलासादायक बातमी जे आहे ते मिळत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने तुटवडा जाणवत होता आणि त्यासाठी जे आहे ते रवी भवन परिसरात जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते VIP असतील येत असतात। मंत्र्यांच्या या ठिकाणी बंगले आहेत आणि त्यासाठी येथे रोज जे आहे ते पाहुणे येत असतात। यासाठी जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुटवडा होता आणि यासाठी पर्याय व्यवस्था म्हणून इलेक्ट्रिक शेगडीचा वापर जे या ठिकाणी सुरू होता। एकूणच जर बघितलं असेल तर पोहा असेल, त्यासोबत जर बघितलं असेल तर इडली असेल, हे बाकी अन्य जे वस्तू होते खाद्यवस्तू होते ते जे आहे ते इलेक्ट्रिक शेगडीवर तयार करण्यात होते आणि त्यामुळे मोठी कसरत जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत होती। काल जे आहे ते यांना 2 सिलेंडर मिळाले आणि त्यामुळे एकूणच जर बघितलं असेल तर यांना जे आहे ते जे कसरत जे करावं लागत होती ते कसरत आता कमी करावं लागणार आहे। आपण बघू शकता की भारत जे आहेत गॅस सिलेंडर यांना उपलब्ध झालेला आहे। असे 2 सिलेंडर एकूणच जे आहे ते उपलब्ध झाल्याने जे आहे ते यांना दिलासादायक जे एका अर्थानं बातमी आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी रवी भवन येथील कर्मचारी आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगाल, आता 2 सिलेंडर मिळाले आणि दिलासादायक बातमी आहे, काय सांगाल? आता आपल्याला सिलेंडर मिळाले आहे सर। आता आपण काम चांगल्या प्रकारे करत आहोत आणि आपल्याकडे 2 शेगडी पण चालू आहेत। आता इलेक्ट्रिक शेगडी सुद्धा आहे दिसत आहेत, असं काही दोन्ही पण काम चालू आहेत आपले। काय जे कसरत तुम्हाला जे करावी लागत होती मागील आठवड्यापासून ते कसरत आता कमी झाली असं तुम्हाला वाटतं? हो सर, आता कमी झाली आहे। आपण आता ऑर्डर देत आहोत, वेळेत बरोबर देत आहोत। कॅमेरामॅन मंगेश मोहिते, तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।